Good morning, guys. This is Sagar Apte, your environmental advisor. कन्सेंट मॅनेजमेंटच्या सिरीजमध्ये आज हा तिसरा एपिसोड आहे. सॉरी, मधले 2 दिवस मी एपिसोड नाही घालू शकलो कारण मी थोडासा आजारी होतो. तर आता कन्सेंट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती डॉक्युमेंट प्रिपरेशनची असते. नॉर्मली कन्सेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागू शकतात ह्याच्याबद्दलचा मी तुम्हाला थोडासा आढावा देणार आहे. प्राथमिकरित्या जेव्हा आपण कन्सेंट टू एस्टॅब्लिश घेतो, म्हणजे आपण इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी जेव्हा कन्सेंट घेत असतो त्यावेळेला त्या कन्सेंटच्या ॲप्लिकेशनसाठी पहिल्यांदा आपल्याला काम करावं लागतं. ते म्हणजे आता महाराष्ट्रासाठी जर बघायचं गेलं तर मैत्री पोर्टलसाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. जसं आपण एखादा ईमेल आय डी उघडतो तसाच याचं रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळे त्याला काही फार मेजर वेगळ्या गोष्टी लागत नाहीत. पण त्यामध्ये जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेला आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे ऑथोरायझेशन लेटर. ऑथोरायझेशन लेटर जे असतं त्याच्यामध्ये मेनली असतं की आपण ॲज अन इंडस्ट्री एका माणसाला नियुक्त केलेला आहे की जो आपल्यातर्फे हे सगळं काम करणार आहे, त्याचं आपण डायरेक्ट डिक्लेरेशन देतो, त्याला ऑथोरायझेशन लेटर म्हणतात. दुसरं असतं ते आपल्याला लागतं ते CA सर्टिफिकेट. आता CA सर्टिफिकेट हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या बेसिसवरतीच आपल्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं फीज आकारल्या जातात. त्यामुळे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुमची त्या प्रोजेक्टवरती किती झालेली आहे हे दाखवणारं CA सर्टिफिकेट आवश्यक असतं. तिसरी गोष्ट असती ती म्हणजे आपलं आयडेंटिफिकेशन प्रूफ, म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, GST सर्टिफिकेट आणि जर असेल तर कंपनी इन्कॉर्पोरेशन नंबर, या 4 गोष्टी लागू शकतात. तर ह्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर मैत्री पोर्टलचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. त्याच्यासाठी एक नॉमिनल फीज आहे, 24 रुपये 25 पैसे काहीतरी आहे, मला आता एक्झॅक्टली माहीत नाही, पण ती साधारणपणे ती फी पे केल्यानंतर तुमचं मैत्री पोर्टलचं रजिस्ट्रेशन होतं. आता मैत्री पोर्टलचं रजिस्ट्रेशन केल्यामुळं तुम्हाला फक्त MPCB ह्याच गोष्टीसाठी याचा उपयोग होत नाही, तर MSEB असेल किंवा कोणत्याही वेगळ्या युटिलिटीज ज्या असतील त्या ज्या गव्हर्नमेंटकडनं आपल्याला दिल्या जातात त्याच्यासाठीचं ॲप्लिकेशन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. तर यामध्ये मैत्री पोर्टलचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मैत्री पोर्टलवरनं आपण डायरेक्टली MPCBच्या पोर्टलवरती जाऊ शकतो. आता ही केस बाकीच्या स्टेट्ससाठी वेगळी असू शकते. कर्नाटकात प्रोसिजर थोडंसं वेगळं आहे, MP मध्ये प्रोसिजर वेगळं आहे, गोव्यामध्ये पण वेगळं आहे. त्यामुळं प्रत्येक स्टेटनुसार ह्या प्रोसिजर चेंज होत राहतात. पण डॉक्युमेंटेशनची जी आवश्यकता असते ती डॉक्युमेंटेशनची आवश्यकता सेम राहते. त्यामुळे कन्सेंट टू एस्टॅब्लिशला तुम्हाला या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला ह्या डॉक्युमेंट्सचं फॉर्मॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा या जो व्हिडिओ आहे याच्यावरती कॉमेंटमध्ये सेंड डॉक्युमेंट फॉर्मॅट्स असं सेंड करा आणि मी तुम्हाला त्या डॉक्युमेंट्स सेंड करून देईन. थँक्यू.